Ctrl+N ने न्यू ड्रॉइंग स्टार्ट करता येईल आपल्याला. आता सॉफ्टवेअर स्टार्ट झाल्यानंतर ही अशी विंडो राहील. इथे ही एक्स ऍक्सिस आहे, ही वाय ऍक्सिस आहे. ओके, स्क्रॉल पुढे मागे गेला की झूम इन झूम आउट होऊन जातं. एक ड्रॉइंग ओपन करतो मी. ते जर का बघितलं झूम इन झूम आउट साठी फक्त स्क्रॉल पुढे मागे करायचं आहे. ओके, त्यानंतर मग राईट साईडला हा इथे टॉपचा ऑप्शन आहे. नेहमी आपण ड्रॉइंग टॉप व्ह्यू मध्येच करणार आहोत. तर टॉप वरती समजा तुम्ही क्लिक केलं की ते फिट टू स्क्रीन होईल. म्हणजे समजा झूम आउट झालं असेल तर झूम इन होऊन जाईल, किंवा एकदम समजा झूम इन झालं असेल तर टॉप वरती क्लिक केलं की ते फिट टू स्क्रीन होईल. लिहून घ्या पुढचा शॉर्टकट. टॉपला पीओपी टॉप आणि त्याच्या पुढेला फिट टू स्क्रीन. टॉप वरती इथे क्लिक करायचं, मध्ये क्लिक करा. समजा चुकून तुम्ही इथे वरच्या वरती वगैरे क्लिक केलं तर दुसरा व्ह्यू वगैरे स्टार्ट होईल. ओके, आता इथे कुठला झालाय, बॅक व्ह्यू आलेला आहे. तर ते नीट तुम्हाला इथे क्लिक करायला लागणार. प्रॉपर आधी टॉप व्ह्यू समजा आला, आता इथे टॉप व्ह्यू आलेला आहे. त्याच्यानंतर मग वरच्या साईडला नॉर्थ असेल डायरेक्शन. ओके, तर राईट साईडला इथे हा एरो आहे, यावरती तुम्ही क्लिक केलं तर इथे रोटेट वगैरे पण करता येईल तुम्हाला. ओके, तर वरती नेहमी नॉर्थ राहील, खालच्या साईडला साऊथ राहील, लेफ्टला वेस्ट राहील आणि राईट साईडला ईस्ट राहणार आहे. ओके, हे प्रॉपर आधी सेटिंग असल्यावर समजा चुकून काही चेंजेस वगैरे झाले, समजा चुकून इथे कोपऱ्यामध्ये वगैरे क्लिक केलं, इथे मध्ये वगैरे क्लिक करा बरोबर, आणि त्यानंतर मग एरो वरती क्लिक करा आणि त्यानंतर मग रोटेट करा. ओके, नेहमी काम तुम्हाला टॉप व्ह्यू मध्येच करायचं. ओके, आता इथे वरती सगळे वेगवेगळे टूल्स दिलेले आहेत. ओके, तुम्ही होम कमांड मध्ये असणार. होम पॅनल मध्ये लाईन, सर्कल, रेक्टँगल हे सगळे ऑप्शन्स आहेत. हे स्टेप बाय स्टेप आपण बघणार. ओके, सगळ्यात पहिला तर पुढचा शॉर्टकट लिहा. शॉर्टकट लिहिताना आता पुढचे जेव्हा एंटर असेल तेव्हा मी एंटर म्हणेन. तुम्ही ड्रॉ करताना हा असा सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे, हा एंटरचा सिम्बॉल आहे. कारण की आपल्याला 100 शॉर्टकट टाईप करायचे, प्रत्येक याच्यामध्ये एंटर लागणार आहे आणि काय काय कमांड मध्ये एंटर लागणार नाही. ओके, मोस्टली एंटर लागेल, तर तेव्हा तिथे मी एंटर बोलेन. हा असा सिम्बॉल ड्रॉ करा, हा एंटरचा सिम्बॉल आहे. XL एंटर कन्स्ट्रक्शन लाईन. पुढल्या कन्स्ट्रक्शन लाईन. आता इथे कुठलीही कमांड चालू नाहीये. तुम्ही इथे जर का बघितलं तर टाईप अ कमांड लिहिलेलं आहे. ओके, म्हणजे कुठलीही कमांड चालू नाहीये. तुम्हाला काय करायचंय, माऊस कुठेही असू द्या, XL दाबायचं आणि एंटर दाबायचं. एंटर साठी तुम्ही स्पेस बार पण दाबू शकता. ओके, मोस्टली स्पेस बारने काम फास्ट होणार आहे, तर स्पेस बार दाबत चला. बोलताना एंटर बोलेन, दाबताना स्पेस बार दाबणे. ओके, XL एंटर केलं, इथे बघितलं तर एक्स लाईन चालू झाली. एक्स लाईन म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईन. ओके, आता ह्यामध्ये पहिला पॉईंट आपण काय करू, ओरिजिनचा पॉईंट देऊन टाकू. ओके, ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स असतात 0,0. ओके, तर मी पहिला पॉईंट 0 देतो, त्याच्यानंतर मग कॉमा टाईप करायचा, एमच्या बाजूला कॉमा असतो, आणि त्यानंतर मग 0 टाईप केला. ओके, आणि त्यानंतर मग एंटर दाबायचं. एंटरसाठी तुम्ही स्पेस बार पण दाबू शकता. त्याने काय केलं, पहिला पॉईंट इथे क्लिक केला. ओके, आता ही जर का लाईन बघितली तर इन्क्लाइन लाईन ड्रॉ होती. आपल्याला पाहिजे स्ट्रेट लाईन. ओके, तर स्ट्रेट लाईन साठी शॉर्टकटला F8, F आणि 8. आपल्या ज्या वरच्या साईडला फंक्शन कीज असतात, F1, F2, F3. ओके, त्याच्यामधला F8 दाबायचं. कॅपिटल F दाबायचं आणि 8 दाबायचं नाही. ओके, वरचे जे फंक्शन कीज आहेत त्याच्यामधला F8 दाबायचं. F8 तर शॉर्टकटचं नाव आहे ऑर्थो, ORTHO, आणि ब्रॅकेटमध्ये लिहा स्ट्रेट लाईन.
F8 दाबलं की काय होईल, स्ट्रेट लाईन ऑन होईल आणि ऑफ पण होऊन जाईल. ओके, ऑन स्लॅश ऑफ म्हटलं पुढे. आता इथे जर का बघितलं तर स्ट्रेट लाईन ऑन नाहीये. इथे पण तुम्हाला चेक करता येईल. इथे काय लिहिलेलं आहे, ऑर्थो मोड लिहिलेलं आहे आणि इथे वरती इथे ऑफ येते. ओके, ऑर्थो ऑफ लिहिलेलं आहे. ऑन झाल्यानंतर हे असं कलरमध्ये येतं, ओके, ब्ल्यू कलरमध्ये येईल. म्हणजे इथे जेव्हा तुम्ही क्लिक कराल तिथे ऑर्थो ऑन झालं, म्हणजे स्ट्रेट लाईन चालू झाली. म्हणजे आता फक्त इकडे जाईल किंवा इकडे जाते. ओके, इकडे किंवा इकडे. आता मी दुसरा पॉईंट मी काय करतो, इथे वरच्या साईडला क्लिक करतो आणि तिसरा पॉईंट मी इथे क्लिक करतो. म्हणजे 2 लाईन ड्रॉ झाल्या, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. ओके, परत एकदा बघा, मी डिलीट करतो कंट्रोल ए करून. सगळं सिलेक्ट करण्यासाठी शॉर्टकट आहे कंट्रोल ए. CTRL प्लस ए लिहा, सिलेक्ट ऑल. कंट्रोल ए करायचं आणि डिलीट बटन दाबायचं. कीबोर्डवरचं डिलीट बटन आहे. ओके, परत एकदा बघा काय केलं. पहिलं कन्स्ट्रक्शन लाईनसाठी शॉर्टकट आहे एक्सेल. एक्स टाईप करायचा, एल टाईप करायचा आणि एंटर दाबायचं. त्याच्यानंतर मग पहिला पॉईंट विचारता इथे स्पेसिफाय अ पॉईंट. तर फर्स्ट पॉईंट मी देतो 0,0 एंटर. ओके, त्याच्यानंतर मग आपल्याला इथे स्ट्रेट लाईन चालू करायची आहे. आता इथे चालूच आहे. स्ट्रेट लाईन समजा बंद असेल तर तुम्हाला F8 दाबायला लागेल. F8 दाबला की स्ट्रेट लाईन चालू होते किंवा बंद होते. आता इथे F8 दाबला, ऑन झाला. परत एकदा F8 दाबतो, ऑफ झालं. ऑन ऑफ. ओके, इथे खाली पण दिसेल ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन. ओके, परत एकदा F8 दाबतो, ऑन झालं. कळलं? ऑन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एकदा इकडच्या साईडला खालच्या साईडला क्लिक करायचं आहे हॉरिझॉन्टल लाईनला आणि एकदा व्हर्टिकलसाठी वरती क्लिक करायचं आहे. कमांड इथे चालूच राहणार आहे. तुम्ही एस्केप दाबला की कमांडच्या बाहेर येऊन जाईल. ओके, आता इथे काय दाखवतंय, कमांड संपलेली. टाईप कमांड म्हणते, पुढची कमांड टाईप करा. कळलं एवढं? एक्सेल एंटर केलं, पहिला पॉईंट दिला 0,0. लिहून घ्या, इथे स्टेप पण लिहून घ्या कन्स्ट्रक्शन लाईनसाठी. एक्सेल एंटर कन्स्ट्रक्शन लाईन. त्याच्यानंतर मला गिव्ह कोऑर्डिनेट्स 0,0. एंटर कन्स्ट्रक्शन लाईन आणि त्याच्यानंतर मला गिव्ह कोऑर्डिनेट्स. काय द्यायचे कोऑर्डिनेट, 0,0. 0,0 फक्त टाईप करायचे एक्सेल एंटर केल्यानंतर. ठीक आहे, आता आपण ही एक लाईन ड्रॉ केली मधली ओरिजिनच्या वरची, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. ओके, अशा 2 लाईन ड्रॉ केल्या. आता यालाच इथे वरच्या साईडला जर का बघितलं तर पॅरलल लाईन ड्रॉ आहे. ओके, तर पॅरलल लाईन साठी आपण काय करू, ऑफसेट कमांड वापरूया. ओके, पुढचा शॉर्टकट लिहा, ओ एंटर ऑफसेट. ओ एंटरची साईन टाका, त्याच्या पुढे एक एरो टाका आणि लिहा पुढे लिहा ऑफसेट. OFFSET. पहिले इथे ओ दाबायचं आहे, त्याच्यानंतर मग एंटर दाबायचं आहे. एंटर दाबल्यानंतर इथे खाली वाचायचं काय लिहिलेलं आहे. इथे पहिलं कमांडचं नाव आलेलं आहे, ऑफसेट कमांड आलेलं आहे. त्याच्यानंतर मग पुढे काय आलेलं आहे, स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स. हे पुढचं वाचू नका, ऑरच्या पुढचं वाचायचं नाही, फक्त अलीकडचंच वाचायचं. स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स. तर डिस्टन्स आता मी एक रॅन्डम 10 mm ॲझ्युम करतो, प्रत्येक वेळेस 10 mm द्या. 10 एंटर केलं. त्याच्यानंतर मग सिलेक्ट ऑब्जेक्ट टू ऑफसेट. कुठला ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे तर ह्याला क्लिक करायचं. त्यानंतर मग ज्या साईडला क्लिक करायचं आहे म्हणजे वरच्या साईडला, ओके, तर इथे मी क्लिक करायचं आणि झूम आउट करतो जरा.
सिलेक्ट केलं, खाली क्लिक केलं. ओके, सिलेक्ट केलं, लेफ्ट साईडला क्लिक करायचं, सिलेक्ट करून राईट साईडला क्लिक करायचं. ओके, चुकून समजा तुमचं झूम आउट झालं असेल, ओके, ते एकदा टॉपवरती क्लिक करा आणि त्यानंतर मग ऑफसेट टाका. ओके, इथे राईट साईडला जो टॉप आहे याने फिट टू स्क्रीन होणार आहे. ओके, तर नेहमी टॉपवरती क्लिक करत राहायचं आणि त्यानंतर मग इथे समजा आता झूम इन झालं, जरासं झूम आउट करायचं, तुम्हाला इथे ऑफसेट 10 mm ऑफसेट दिसून जाईल. तर हे अशा पण 4 क्वाड्रंट क्रिएट केलेले आहेत. आता फर्स्ट अँगल मेथडसाठी, थर्ड अँगल मेथडसाठी आपल्याला फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यूज ड्रॉ करायला लागतात. स्टँडर्ड त्याचे मी आता सध्या मी लिहून देतो तुम्हाला, ते कसे आले ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये वगैरे बघू. हे असे 3 लाईन्स ड्रॉ करा, 2 व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. एक वरच्या साईडला इथे लिहा फर्स्ट अँगल मेथड आणि दुसऱ्या साईडला लिहा थर्ड अँगल मेथड. लेक्चर बघताना लॅपटॉपच यूज करा, पीसी मोबाईलवरती लेक्चर्स बघू नका, छोट्या स्क्रीनमध्ये दिसणार नाही काय. रेकॉर्डिंग तुम्ही वाटल्यास बघू शकता मोबाईलमध्ये नंतर, पण लाईव्ह लेक्चर लॅपटॉपच्या स्क्रीनवरतीच बघा. आता फर्स्ट अँगल मेथडमध्ये फ्रंट व्ह्यू वरती राहतो. आपलं कुठलंही ड्रॉइंग समजा बनवायचं असेल तर स्टँडर्ड मेथड आपल्याला फॉलो करावी लागते. तर त्याच्यामध्ये 2 मेथड्स आहेत, एक फर्स्ट अँगल मेथड आणि एक थर्ड अँगल मेथड. फर्स्ट अँगल मेथडमध्ये फ्रंट व्ह्यू वरती राहील, टॉप व्ह्यू खाली राहतो. त्याच्यानंतर मग ही लेफ्ट साईड आहे, लेफ्ट हँड साईडची लेफ्ट हँड साईडला असतो राईट व्ह्यू आणि राईट हँड साईडला असतो लेफ्ट व्ह्यू. उलट असतं, ही लेफ्ट हँड साईड, ही राईट हँड साईड. उलट असणार आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं. फ्रंट व्ह्यू वरती राहील, टॉप व्ह्यू खाली, लेफ्ट हँड साईडला असतो राईट व्ह्यू आणि राईट हँड साईडला असतो लेफ्ट व्ह्यू. ओके, इंटरव्ह्यूला हा क्वेश्चन विचारला जातो डिझाईनच्या. फर्स्ट अँगल मेथडमध्ये फ्रंट व्ह्यू कुठे असतो, टॉप व्ह्यू कुठे असतो, राईट व्ह्यू आणि लेफ्ट व्ह्यू कुठल्या साईडला असतात. ओके, सेम थर्ड अँगल मेथडमध्ये टॉप व्ह्यू वरती राहील, फ्रंट व्ह्यू खाली राहील, लेफ्ट साईडला असतो लेफ्ट व्ह्यू, राईट साईडला असतो राईट व्ह्यू. लेफ्ट साईडला लेफ्ट व्ह्यू, राईट राईट साईडला राईट व्ह्यू. दिलं एवढं. फर्स्ट अँगल मेथडमध्ये उलट असतं, लेफ्ट हँड साईडला असतो राईट व्ह्यू, राईट हँड साईडला असतो लेफ्ट व्ह्यू. थर्ड अँगल मेथडमध्ये लेफ्ट व्ह्यू लेफ्ट साईडला, राईट व्ह्यू राईट साईड. ओके, आणि फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यूच्या पोझिशन चेंज होतात. फर्स्ट अँगल मेथडमध्ये फ्रंट व्ह्यू वरती राहील, टॉप व्ह्यू खाली. थर्ड अँगल मेथडमध्ये टॉप व्ह्यू वरती, फ्रंट व्ह्यू खाली राहील. याचा डिफरन्स वगैरे विचारतात. डिफरन्समध्ये सिम्पल मध्ये सांगायचं, फ्रंट व्ह्यू वरती टॉप व्ह्यू खाली फर्स्ट अँगल मेथडमध्ये, इकडे टॉप व्ह्यू वरती फ्रंट व्ह्यू खाली. ओके, लेफ्ट साईडला असतो राईट व्ह्यू, राईट साईडला असतो लेफ्ट व्ह्यू. इकडे थर्ड अँगल मेथडमध्ये लेफ्टला लेफ्ट व्ह्यू, राईटला राईट व्ह्यू. आता आपण पीडीएफ ओपन करू. पीडीएफ मध्ये आता हे जर का ड्रॉइंग बघितलं तर इथे खाली डायमेन्शन्स बघा. टोटल ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंटची जी लेंथ आहे तर ती 70ची दिलेली आहे. Okay? या पॉईंट पासून इथपर्यंत 70 आहे आणि हा साईड व्ह्यू जर का बघितलं तर इकडे 50 दिलेली. ओके,
त्याच्यानंतर मग या बॉक्सची हाईट इकडे राईट साईडला लेफ्ट साईडला दिलेली आहे 60ची. त्यानंतर मग वरचा जो बॉक्स आहे तो 30x30चा आहे. त्याची हॉरिझॉन्टल लेंथ पण 30 आहे, व्हर्टिकल लेंथ पण 30 आहे, आणि ही जी लेंथ आहे ही पण 30 आहे. ठीक आहे. आता जी 70ची जी साईड आहे ती मोठी सगळ्यात साईड आहे आणि राईट साईडची 50 आहे. तर मोठी साईड आपण काय करणार, फ्रंट व्ह्यू मध्ये कन्सिडर करायची. ठीक आहे. लक्षात ठेवा, मोठी जी साईड असणार आहे ती आपण काय करणार, फ्रंट व्ह्यू मध्ये कन्सिडर करणार. ठीक आहे. आणि दुसरी जी साईड असेल ती साईड व्ह्यू मध्ये कन्सिडर करायची. ठीक आहे. आता तुम्ही इथे 70च्या साईडला उभे आहात, या साईडला तुम्ही उभे आहात, तर तुम्हाला हा कुठला व्ह्यू दिसतोय, लेफ्ट व्ह्यू दिसतोय की राईट व्ह्यू दिसतोय? तुम्ही सरळ उभे आहात, तुम्हाला हा ऑब्जेक्ट सरळ दिसतोय, या साईडला 70च्या साईडला उभे आहात, तुम्हाला कुठला व्ह्यू दिसतोय? हॅलो, राईट व्ह्यू दिसेल सर. हा, राईट व्ह्यू दिसतोय. तुम्ही इकडच्या साईडला उभे असाल तर राईट व्ह्यू दिसतोय. राईट व्ह्यू कुठल्या साईडला काढतो आपण फर्स्ट अँगल मेथड मध्ये? लेफ्ट साईडला. लेफ्ट साईडला काढतो. ओके, म्हणजे इकडचे आपल्याला काय काय काढायला लागणार आहे, 3च व्ह्यू काढायचे आहेत. एक राईट व्ह्यू, एक फ्रंट व्ह्यू आणि एक टॉप व्ह्यू. 3च फेसेस दिसणार आहे. कुठलाही ऑब्जेक्ट असणार आहे त्याचे आपल्याला 3च फेसेस दिसतात आयसोमेट्रिक मध्ये. ह्याला आपण काय म्हणतो, आयसोमेट्रिक व्ह्यू. आणि आपण ड्रॉ करणार आहेत ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. माहिती नसेल तर लिहून घ्या. आयसोमेट्रिक म्हणजे काय, 3D. जो आपण आता आपल्याला जो दिसतोय तो आता आयसोमेट्रिक व्ह्यू आहे. आणि आपल्याला ड्रॉ करायचे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू. त्याला आपण काय म्हणतो, ऑर्थोग्राफिक व्ह्यू. ऑर्थोग्राफिक म्हणजे 2D व्ह्यू झाले. आयसोमेट्रिक म्हणजे 3D आणि ऑर्थोग्राफिक म्हणजे 2D. एक युनिट सेटिंग करून घेऊ. युनिट्स शक्यतो स्टार्टिंगला सेट करा, आता सेट केलं तरी काय फरक नाही पडणार आहे. युनिटचा एक शॉर्टकट लिहा, UN एंटर युनिट्स. UN एंटर, हे असं लिहा पूर्ण नीट, UN एंटर, आणि त्याच्या पुढे ॲरो टाकायचं आणि लिहायचं युनिट्स. त्याच्याच खाली लिहा डेसिमल. डेसिमलच्या पुढे ॲरो टाका, एंटर वगैरे काय टाकायचं नाही. डेसिमल लिहा, डेसिमलच्या पुढे ॲरो टाका आणि लिहा mm/cm/मीटर. आपलं मोस्टली ड्रॉइंग सेंटीमीटर मीटरमध्येच असेल, मोस्टली मध्येच असतं, तर आपल्याला डेसिमल यूज करायचं आहे. त्याच्याच खाली लिहा इंजिनिअरिंग/आर्किटेक्चर, शॉर्टकटमध्ये लिहा, आणि त्याच्या पुढे लिहा फीट इंचेस. जर का ड्रॉइंग फीट इंचेस मध्ये असेल तर आपल्याला इंजिनिअरिंग सेट करायचं किंवा आर्किटेक्चर सेट करायचं, दोघांपैकी तुम्ही कुठलेही सेट करू शकता. इंजिनिअरिंग/आर्किटेक्चरल, त्याच्या पुढे ॲरो टाका आणि लिहा फीट इंचेस. एंटर फक्त तुम्हाला UN एंटर करूनच युनिट्स चालू करायचे, बाकी कुठे एंटर नाही दाबायचं इथे. बघा आता स्क्रीनवरती UN एंटर, इथे युनिट कमांड चालू झाली. ओके, एंटर दाबायचं विसरायचं नाही. ओके, आता इथे वरती काय लिहिलेलं आहे, डेसिमल लिहिलेलं आहे. डेसिमल, आणि इथे काय सेट करायचं, इंचेसच्या जागी मिलीमीटर. ड्रॉइंग सेंटीमीटरमध्ये असेल तर इथे सेंटीमीटरचं ऑप्शन आहे, मीटरमध्ये असेल तर मीटरचं ऑप्शन आहे. ओके, तर इथे मिलीमीटर मी सेट करून ठेवतो आणि वरती डेसिमल सेट केलं. इथे प्रिसिजन तुम्ही कुठेही ठेवू शकता, 2, 3, 4, 5 वगैरे. ओके, शक्यतो इथे 3 किंवा 4 डेसिमल पर्यंत व्हॅल्यू सेट करून ठेवा. ओके, मिलीमीटर असेल ना.
त्याच्यानंतर मग इथे ओके दाबायचं, बाकीच्या काय चेंजेस नाही करायचे, इथे ओके दाबलं. ओके, परत एकदा बघा, UN आणि एंटर दाबलं, इथे युनिट कमांड चालू झाली, डेसिमल, मिलीमीटर, आणि इथे काय सेट करायचं आहे, प्रिसिजन 0.000, इथे ओके केलं. आता आपण ड्रॉइंग स्टार्ट करू. ड्रॉइंग मध्ये आपल्याला काय काय दिसेल, तर फ्रंट व्ह्यू मध्ये 2 रेक्टँगल दिसतील आणि एक वरच्या साईडला एक रेक्टँगल दिसेल. ही जर का पीडीएफ बघितली, तुम्हाला फक्त हा बाहेरचा रेक्टँगल दिसेल, त्याचे डायमेन्शन्स आहेत 70x60चं. ओके, इथे हॉरिझॉन्टल 70 आहे आणि व्हर्टिकल किती आहे, इथून इथपर्यंत 60चं दिलेलं आहे. ओके, तर 70x60चा पहिला आपण रेक्टँगल काढून घेऊ. पुढचा शॉर्टकट लिहा, एल एंटर लाईन, एल एंटर लाईन. एल एंटर केलं की लाईन कमांड स्टार्ट होते. आता इथे वरच्या साईडला जर का बघितलं तर तुम्हाला इथे कलर दिसतील. ओके, बाय लेअरचा ऑप्शन आहे, यामध्ये इथे गेल्यानंतर इथे हा रेड कलरचा ऑप्शन आहे, इथे रेड कलर मी सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर मग एल एंटर केलं, लाईन कमांड स्टार्ट झाली, स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट म्हणतोय, तर फर्स्ट पॉईंट मी काय करतो, आपल्याला कुठला व्ह्यू दिसत होता, राईट व्ह्यू दिसतोय. ओके, राईट व्ह्यू आपण काढणार लेफ्ट साईडला, म्हणजे इकडे आपल्याला राईट व्ह्यू काढायचा आहे, इथे फ्रंट व्ह्यू असेल आणि फ्रंट व्ह्यूच्या खाली टॉप व्ह्यू असेल. ओके, तर नेहमी या कॉर्नर पॉईंट पासून स्टार्ट करायचा, हा ओरिजिन पॉईंट खाली आहे, तुम्हाला इथून स्टार्ट करायचं आहे. या पॉईंट पासून इकडे मी हॉरिझॉन्टल 70ने गेलो, ऑर्थो ऑनच ठेवायचा, ऑर्थोला हात नाही लावायचा. ओके, त्याच्यानंतर मग व्हर्टिकल त्याने दिलेलं आहे 60चं, 60 एंटर केलं, माऊसने फक्त डायरेक्शन द्यायच्यात, 70 एंटर, माऊसने खालची डायरेक्शन दिली, 60 एंटर. ओके, मीटिंग कनेक्ट केली, बंद झाली की सेम लिंक वरती परत एकदा क्लिक करा, 40 मिनिट्सचाच टाइम राहतो त्याचा, परत एकदा रिकनेक्ट करावं लागेल, एक 10 मिनिटांनी संपेल मीटिंग. पहिला इथून काय केलं, 70ला गेलो, इथून इथपर्यंत 60ला गेलो, परत 70 आणि 60, तर हा असा बाहेरचा रेक्टँगल मी ड्रॉ केला 70x60चा. आता आतला रेक्टँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे, तर ह्या पॉईंट पासून आपण 10 mm आतमध्ये देऊ. त्याच्यानंतर मग हे 60 आणि 40 दिलेलं आहे, 60 - 40 20चं डिस्टन्स होतं, इकडे 10 mm राहील, वरच्या साईडला 10 mm राहील. ओके, सिमेट्रिक आपल्याला पकडायचं आहे, तर मी काय करेन, या पॉईंट पासून इकडे 10 mm येतो, इथून वरती जातो 10 mm. ओके, काय करायचं आहे, एल एंटर करायचं, हा जो कॉर्नर पॉईंट आहे इथे क्लिक केल्यानंतर राईट साईडला तुम्हाला डायरेक्शन द्यायची. ओके, 10 एंटर करायचं. ओके, 10 ची लाईन तुमची या पॉईंटला इथे संपलेली आहे. ओके, इथे संपलेली आहे, तुम्हाला इथे डॉटेड दिसेल कुठपर्यंत संपलेलं असेल, त्याच पॉईंट पासून सरळ माऊस फक्त डायरेक्शन वरती द्यायची, माऊसचं फक्त काम राहील डायरेक्शन देण्याचं, क्लिक वगैरे करायचं नाही. 10 एंटर केलं. ओके, इथे क्लिक झालं, आता ह्या साईडला आपल्याला जायचं आहे, ह्या साईडला डायरेक्शन द्यायची आहे आणि डिस्टन्स टाकायचं. डिस्टन्स आहे 50चं, टोटल हॉरिझॉन्टल किती लेंथ होती, इथून इथपर्यंत 70ची होती, इकडून 10 mm गेलं, लेफ्ट राईट साईडने 10 mm गेलं, राहिलं 50, 70 - 20 50. ओके, इथून वरती जाईन मी 40ने, लेफ्ट साईडला जाणार मी 50ने. ओके, आणि खाली येणार परत 40ने. ओके, काय केलं, ह्या पॉईंट पासून इकडे 10 mm नी गेलो, वरती 10 mm नी गेलो, राईट साईडला 50, 40, 50 आणि 40. ओके, ही लाईन डिलीट करून टाकायची, सिलेक्ट केली आणि डिलीट बटन दाबायचं कीबोर्डवरचं. ओके, तर हा आपण खालचे 2 रेक्टँगल ड्रॉ केले. ओके,
हा एक रेक्टँगल आणि हा आतला रेक्टँगल. ओके, आता हा वरचा रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे. तुम्ही हे जर का बघितलं आता, तर ह्या पॉईंट पासून बाजूच्या पॉईंट पासून इकडे 20 दिलेलं आहे. ओके, आणि त्यानंतर मग हे 10 mm तुम्हाला दिसणार नाही. हा 10 mm टॉप व्ह्यू मध्ये द्यायचं आहे तुम्हाला. ओके, एल एंटर केलं. हा जो वरचा पॉईंट आहे तिथे क्लिक केलं, माऊसने फक्त डायरेक्शन द्यायची 10 एंटर. ओके, त्यानंतर मग वरची डायरेक्शन द्यायची. तर बरोबर इथे 10 mm वरती आला. आता वरची डायरेक्शन मी स्क्वेअर आहे 30x30चा, 30 एंटर. सॉरी 20चं डिस्टन्स आहे ना, डिस्टन्स कितीचं होतं? 20चा आहे सर. 20चं डिस्टन्स. हे इथे 20 दिलेलं आहे. Okay. तर एल एंटर केलं. या पॉइंट पासून इकडे राईट साईडला मी जातो 20 एंटर. त्याच्यानंतर मग वरची डायरेक्शन दिली 30 एंटर. राईट साईडची डायरेक्शन देतो 30 एंटर. खालची डायरेक्शन दिली 30 एंटर. माऊस फक्त फिरवत जायचं ज्या डायरेक्शन मध्ये जायचं त्या दिशेने. आणि नेहमी ऑर्थो ऑन ठेवायचं. इथे ऑर्थो चेक करा. ओके, ऑर्थो ऑफ नाही करायचं. इन्क्लाइन लाईन जरी ड्रॉ करायची असेल तरी तिथे ऑर्थो आपल्याला ऑनच ठेवायचं आहे. ओके, तर हे झालं आपलं फ्रंट व्ह्यू. ओके, त्याच्यानंतर मग आपल्याला टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला हा बाहेरचा रेक्टँगल दिसेल, हा असा. त्याची लेंथ आहे 70x50ची. ओके, आणि त्यानंतर मग हा आतला 30x30चा रेक्टँगल. हे 30 आहे आणि हे पण 30 आहे. तर तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये असं दिसेल. हा आणि हा पोर्शन. बाजूचं डिस्टन्स आहे 20चं. आणि हे डिस्टन्स आहे 10चं. इथून इथपर्यंत 10 mm. इकडे दिलेलं आहे 10चं. एल एंटर केलं. आता वरचा जो रेफरन्स आहे तोच घ्यायचा आपल्याला. म्हणजे हा जो पॉईंट असेल इथून इथे रेफरन्स घ्यायचा. ते पहिली 70ची लाईन आली. त्याच्यानंतर मग खाली आपल्याला यायचं आहे 50ने 70x50चा बाहेरचा रेक्टँगल काढून घ्यायचा. ही लाईन डिलीट करतो. ओके, त्याच्यानंतर मग आता हा जो पॉईंट आहे हा पॉईंट बरोबर इथे येईल. म्हणजे इथून मी इकडे 20ने जातो. 20 एंटर केलं. खाली 10 mm ने गेलो. आणि रेक्टँगल स्क्वेअर कितीचा आहे 30x30चा. 30 एंटर. खाली ते 30 एंटर. लेफ्ट साईडला इकडे 30 एंटर. इकडे वरती 30 एंटर. तर हा झाला आपला टॉप व्ह्यू. ओके, डॉटेड आपल्याला काढायचं आहे. डॉटेड आपण शेवटी काढू. आता आपल्याला साईड व्ह्यू काढायचा आहे. साईड व्ह्यू मध्ये आपल्याला हा एक रेक्टँगल दिसेल वरचा 30x30चाच. आणि बाजूचा कितीचा रेक्टँगल आहे हा वाला. साईड व्ह्यू मध्ये हा जो राईट व्ह्यू आहे त्याची साईज किती आहे? 50x60. 50x60. 60. चा. ओके, हॉरिझॉन्टल आहे 50चा आणि व्हर्टिकल आहे 60चा. एल एंटर केलं. ह्या पॉईंट पासून इकडे 50 एंटर. वरची इकडे 60 एंटर. राईट साईडला इकडे 50 एंटर. खाली इकडे 60 एंटर. ओके, किंवा बाजूचाच रेफरन्स तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मग वरचा 30x30चा आहे. आपल्याला बाजूच्या साईड येऊन 10 mm चं डिस्टन्स सोडायला लागणार. तो मध्ये आहे 10चं डिस्टन्स सोडलं. 10 एंटर केलं. वरती 30 एंटर. इकडे 30 एंटर. खाली इकडे 30 एंटर. ओके, तर हा आपला झाला साईड. ओके, आता याच्यामध्ये फक्त डॉटेड राहिलेलं आहे.
आता टॉप व्ह्यूने जर का बघितलं तर हा जो पोर्शन आहे हा कट केलेला आहे. ओके, तर तो आपल्याला इथे डॉटेड मध्ये दाखवावा लागेल. हा जो थ्रू आउट कट गेलेला आहे ओके 50चा, तर त्याच्या 2 लाईन डॉटेड येतील. हे वाटल्यास आपण डिलीट करू शकतो. काम झालं तर हे डिलीट करू टाकू. आता डॉटेड बघा, एल एंटर करतो मी. ह्या पॉईंट पासून इथपर्यंत मी लाईन ड्रॉ केली, इथून इथपर्यंत लाईन ड्रॉ करतो. एंटर दाबलं. परत एकदा ह्या पॉईंट पासून इथपर्यंत लाईन ड्रॉ करायची, इथून इथपर्यंत लाईन ड्रॉ करायची. ही लाईन सिलेक्ट करून डिलीट करायची. सिलेक्शनचे पण 2 टाइप्स आहेत. मी समजा इथे एकदा क्लिक केलं आणि माऊस इकडे घेतो, तर हे सिलेक्ट नाही होते. होते का? नाही सिलेक्ट होते. पण समजा मी राईट टू लेफ्ट गेलो, तर इथे हे दोन्ही लाईन सिलेक्ट झाल्या. ओके, तर राईट टू जर का तुम्ही लेफ्ट गेले तर जरासं जर इंटरसेक्शन झालं तरी तो ऑब्जेक्ट सिलेक्ट होणार आहे. पण तुम्ही जर का लेफ्ट टू राईट जाणार असाल तर तो बॉक्सच्या आतमध्ये असला पाहिजे, तरच तो सिलेक्ट होणार. जेवढे बॉक्सच्या आतमध्ये असेल तेवढे सिलेक्ट झाले. ओके, फक्त इथे क्लिक करायचं, इकडे एकदा क्लिक करायचं. माऊस तुम्ही ड्रॅग नका करू. ओके, हे असं ड्रॅग नाही करायचं. फक्त एकदाच क्लिक करायचं, माऊस सोडून द्यायचा. माऊस फक्त तुम्हाला काय करायचं आहे, इकडच्या साईडला न्यायचं आहे. स्टार्टिंगला स्टुडंट मोस्टली काय करतात, लेफ्ट क्लिक दाबून ठेवतात. लेफ्ट क्लिक दाबल्यानंतर हे असं येतं. ओके, तर असं नाही करायचं सिलेक्शन. फक्त इथे एकदा क्लिक केलं आणि त्यानंतर मग इकडे एकदा क्लिक करतो आणि डिलीट बटन दाबायचं. ओके, सेम राईट साईडला एल एंटर केलं. मी समजा टोटल लाईन ड्रॉ केली या पॉईंट पासून इथपर्यंत. सेम एंटर दाबायचं. एंटरने तुम्ही कमांडच्या बाहेर पण येऊ शकता, कमांडच्या आतमध्ये पण जाऊ शकता. मी आता परत एकदा एंटर दाबतो. इथे कमांड चालू आहे का? नाही चालू. एंटर दाबलं, लाईन कमांड परत एकदा स्टार्ट झाली. ओके, लास्ट कमांड जी असेल ती रिपीट होऊन जाईल. या पॉईंट पासून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. एंटर दाबतो. आता ही लाईन काय करतो मी, आपल्याला ट्रिम करायला लागेल. पुढचा एक शॉर्टकट